रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आठवले साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आठवले साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आठवले साहेब आगे बढ़ो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भिवंडी शहर हे अत्यंत महत्त्वाचं शहर आहे. या ठिकाणी जे हातमाग आहे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये पॉवर रूम्स आहे आणि या ठिकाणी हजारो नवे अनेक लोकांना रोजगार या ठिकाणी मिळतो आहे. एक तर भिवंडी हे शहर आहे, या शहरामध्ये अल्पसंख्याकांची संख्या मोठी आहे, हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि दलित आणि बौद्ध समाजाची संख्या मोठी आहे. उत्तर भारतीय लोक या ठिकाणी बरेचसे राहतात. त्यामुळे हे जे शहर आहे, शहर सर्व धर्मसमभावाचं शहर आहे आणि भिवंडीशी माझं अत्यंत अनेक वर्षांपासून नंतरच्या काळापासून चांगलं नातं राहिलेलं आहे. महेंद्र गायकवाड हे तर आता आज अध्यक्ष आहेतच आहे. याच्या अगोदर आपले गायकवाड गुरुजी इथले अध्यक्ष होते. सुमित्र कांबळे आमचे स्टेट कमिटीवर आहे, ते शिक्षक होते आणि प्राध्यापक होते आणि असे अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत राहिलेले आहेत. तर एक तर रिपब्लिकन पक्ष जो आहे, हा रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातला व्हावा अशी बाबासाहेबांची इच्छा होती की माझा पक्ष रिपब्लिकन पक्ष एका जातीचा असू नये, तर या पक्षामध्ये सर्व जाती धर्माचे भाषेचे लोक असावे. आणि आता आम्ही हा जो रिपब्लिकन पक्ष आहे, हा मी माझा पक्ष बदलला नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केलेली आहे. अनेक लोकांनी वेगवेगळे पक्ष स्थापन केलेले आहे. पण मी पॅन्थरच्या नंतर बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष हा देशाच्या सर्व राज्यामध्ये पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे आणि त्या नागालँडमध्ये आणि मणिपूरमध्ये आपला पक्ष रेकग्नाइज आहे. त्यामुळं भारताच्या 28 राज्यांमध्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये आरपीआयच्या शाखा आहेत. तर आता आम्ही एक सिल्वासाला एक शिबिर ठेवलेलं होतं 16 जूनला आणि त्या शिबिरामध्ये गुजरात आणि महाराष्ट्रातले जे प्रमुख लोक आहेत, ठाणे जिल्हा आहे, पालघर जिल्हा आहे, तर या ठिकाणच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे अभ्यास शिबिर आम्ही ठेवलेला आहे. आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मी सांगितलंय की आपली शाखा जी आहे, ही शाखा एका समाजाची शाखा असू नये. गावामध्ये बौद्धवाडा आहे, तर त्या बौद्धवाड्यामध्ये तर शाखा आपली असलीच पाहिजे, पण ती फक्त बौद्धवाडीची शाखा असता का कामा नये, तर ती गावाची शाखा असली पाहिजे आणि गावात राहणाऱ्या सर्व समाजाला एकत्र करून ती शाखा स्थापन होणं आवश्यक आहे. त्याशिवाय रिपब्लिकन पक्ष पॉलिटिकली स्ट्रॉंग होणार नाही. आणि बाबासाहेबांना एका जातीचं राजकारण अमान्य होतं, म्हणजे एका जातीच्या मतावर आपण निवडून येत नाही आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्ष जो आहे, हा बहुजन समाजाचा, दलित समाजाचा, बौद्ध समाजाचा, मायनॉरिटीचा आणि सर्व भाषिकांचा पक्ष व्हावा ही बाबासाहेबांची इच्छा होती आणि त्या दिशेनं माझी वाटचाल सुरू आहे. पण त्याला कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देणं अत्यंत आवश्यक आहे. आपण एका जातीच्या बाहेर, जात तर आपली आहेच आहे, जातीसाठी तर आपण प्रयत्न करायचाच आहे, पण रिपब्लिकन पक्ष थोडासा ॲक्टिव्ह बनवला पाहिजे अशा पद्धतीची आपली भूमिका आहे. आणि आता मी काल पिंपरी चिंचवडला होतो, त्या ठिकाणी देशी दारू जी आहे, ती देशी दारू, हातभट्टीची दारू, ते देशाने आपले हातभट्टीची दारू जी आहे, तर हातभट्टीची दारू पिऊन अनेक वेळेला हातापर्यंत हजारो लोक मेलेले आहेत. अनेक ठिकाणी 100-150 लोकांचा मृत्यू झालेला आहे. काल पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये जवळजवळ 18-19 लोकांचा मृत्यू झालेला आहे.
आणि याचं कारण हे आहे की या हातभट्ट्या ज्या आहेत आपल्या हातभट्ट्यानं काय म्हणतात त्याला ज्या भट्ट्या ज्या आहेत त्या दारूच्या इलिगल अनेक ठिकाणी सुरू असतात, ज्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल टाकण्यात येतं आहे आणि आपली दारू जी आहे ती कशी नशात देणारी आहे अशा पद्धतीचं एक स्पर्धाही आहे ते काही लोकांमध्ये आहे आणि त्यामुळं अनेक वेळेला कधी कधी त्यामध्ये रसायन जास्त झालं किंवा असं काहीतरी वेगळं केमिकल टाकलं की अनेक वेळेला गोरगरीब लोक त्यामध्ये मरून जातात आणि फ्रस्ट्रेट असणारे लोक, काहीतरी माल धक्क्यामध्ये काम करणारे लोक, माथाडी कामगार असतील किंवा इतर सफाई मजदूर असतील, अशा पद्धतीच्या लोकांच्या जीवनामध्ये जो आनंद असतो तो आनंद फार कमी असतो. सातत्यानं रोज काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाला सांभाळण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये अनेक लोक हातभट्टी दारू पितात. त्यामुळं एक तर माझी सूचना तर सरकारला अशी आहे की हे प्रकार थांबवायचे असतील तर हातभट्टीच्या दारूला परवानगी द्यायची का? म्हणजे ही दारू तुम्ही किती वेळेला जरी बंद केली, आता पोलिसांचे आकडे जे आहे ते पोलिसांचे आकडे अनेक वेळी मी दारूबंदी खात्याचा मंत्री असताना मला पोलीस अधिकारी सांगायचे की आम्ही एवढ्या ठिकाणी धाडी टाकल्या, 500 लोकांना पकडलं आणि किती लोकांना पकडलं, किती धाडी टाकल्या, तरी हातभट्ट्या चालू असतातच. या गल्लीमध्ये पोलिसांनी पकडलं की दुसऱ्या गल्लीमध्ये बाटल्या मिळतात. त्यामुळं हे बंद होत नाही आहे. त्यामुळं हातभट्टी जर बंद होत नसेल आणि लोकांना परवडणारी जर ती दारू असेल तर सगळी पूर्णपणे तर दारूबंदी तर आपली नाही आहे. देशी दारूला परवानगी आहे किंवा परदेशी दारूला वाईन शॉपला परवानगी आहे. म्हणून माझं व्यक्तिगत मत असं आहे की त्याच्याशिवाय सगळे सहमत असतील असं नाही, पण हातभट्टीच्या दारूला जर परवानगी दिली तर त्याचा महसूल सरकारला मिळेल. त्यानंतर हातभट्ट्या ज्या आहेत त्या हातभट्ट्यांवर कंट्रोल ठेवता येईल. म्हणजे हातभट्ट्या म्हणजे तुम्ही हा दारू बनवताय ती कशी दारू असावी, तर या दृष्टिकोनातून त्याच्यावर पूर्णपणे प्रशासनाचं कंट्रोल असेल आणि मग मला वाटतं हे जी अशा पद्धतीची प्राणहानी होते आहे तर ही होणार नाही. त्यामुळे याचाही विचार सरकारने करावा अशा पद्धतीची माझी सूचना आहे. त्यानंतर आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उन्हामध्ये बसले होते. जरांगे पाटील जरी बसलेली होती उन्हात तरी मराठा समाजाला आरक्षण देणं आहे आमच्या मनात. त्यामुळे आमच्या मनामध्ये तर त्यांना आरक्षण देण्याचं आहेच आहे आणि राज्य सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, देवेंद्र फडणवीस डेप्युटी सीएम असताना, अजितदादा पवार डेप्युटी सीएम असताना त्यावेळेला मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. सारथी जी संस्था आहे मराठा समाजासाठी त्याचं प्रचंड बजेट मोठं वाढवलेलं आहे आणि तर मराठा समाजाला जे कुणबी जे मराठा आहे त्या कुणबी मराठ्यांना आरक्षण आहे. विदर्भामधल्या कुणबी मराठ्यांना आरक्षण आहे, कोकणामधल्या कुणबी मराठ्यांना आरक्षण आहे, त्यांचं रेकॉर्डला कुणबी आहे. त्यांना ओबीसीचं आरक्षण आता मिळतच आहे. पण माननीय जरांगे पाटील यांचं जे म्हणणं आहे की सगळ्या मराठ्यांना आपण कुणबी माना, तर त्यांचं लॉजिकली म्हणणं बरोबर आहे की मराठा समाज हा कुणब्यांप्रमाणे शेतावर काम शेती करणारा समाज आहे, त्यामुळे तो कुणबीच आहे. पण रेकॉर्डला कुणबी असल्याशिवाय त्याला ओबीसी म्हणता येणार नाही. आणि राज्य सरकारची आणि आमच्या सगळ्यांची भूमिका अशी आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होता कामा नये, ही भूमिका सरकारची आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि ओबीसीवर अन्याय होता कामा नये अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारची आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ज्यांच्या नोंदी कुणबी आहेत अशा कुटुंबातल्या मुला मुलींना हे आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीचं. पण सरसकट मराठा समाजाला ओबीसी म्हणता येणार नाही आहे, कारण ओबीसीच्या यादीमध्ये मराठा समाज नाही. आणि जर त्यांना ओबीसी अशा पद्धतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला तर कोर्टामध्ये काय तो ते टिकणार नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की जे EWCचं आरक्षण आहे, इकॉनॉमिकल विकर सेक्शनला मिळणारं भारत सरकारचं 10% जे आरक्षण आहे, तर त्या 10% आरक्षणाचा फायदा सध्या मराठा समाजाला होत नाही आहे.
तरी आमच्या सरकारने मोदी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की जी जात किंवा जी फॅमिली शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसीमध्ये येत नाही अशा कुटुंबातल्या मुला-मुलींना ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशा मुला-मुलींना शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये 10% आरक्षण द्यायचं अशा पद्धतीचा भारत सरकारचा निर्णय आहे. तर त्या EWSच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाचा अंतर्भाव केला तर ऑटोमॅटिकली त्याला केंद्र सरकारचं जे आरक्षण आहे ते मिळणार आहे. आता राज्य सरकारचं 10% आरक्षण आहेच आहे. आणि आता नक्की मराठा समाजाची किती लोकसंख्या आहे ते आता 27ला सुरू होणाऱ्या जनगणनेमध्ये हे आपल्याला लक्षात येणार आहे की नक्की किती मराठा समाज आहे. जर 52% जर ओबीसी समाज असेल म्हणजे आता किती आहे तो पण कालेलकर कमिशनच्या अभ्यासाप्रमाणे 52% हा ओबीसी समाज त्यांचं म्हणणं आहे. आणि 2011च्या जनगणनेप्रमाणे शेड्यूल कास्ट 16.6% आणि आदिवासी 8.4% असे जवळजवळ 25% 25% शेड्यूल कास्टचं पॉप्युलेशन आहे. मग जर 52% जर आपण यांचं आरक्षण पकडलं ओबीसीचं आणि 25% जर आरक्षण पकडलं आपण SC STचं तर 77% होतात. राहिलेले फक्त 23% लोक आहे. त्याच्यामध्ये मराठा समाज नक्की किती पर्सेंटेज असणार आहे. तर हे जेवढं त्यांचं तर हे सुद्धा आपल्याला आता जनगणनेप्रमाणे पाहायला मिळणार आहे. आणि दुसरा जो विषय आहे तो तसा मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वात अगोदर आमच्या पक्षाचा पाठिंबा राहिलेला आहे. पॅन्थरच्या काळामध्ये आम्ही नामांतरासाठी मोर्चे काढलेले आहे. त्यावेळेला मंडल कमिशनच्या शिफारशी मान्य करा ही मागणी आम्ही केली होती. त्यानंतर गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी आम्ही केलेली होती. त्यामुळं मराठा समाजाच्या आरक्षणाला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपला पूर्णपणे पाठिंबा आहे. पण मराठा समाजाला आता आरक्षण देण्याच्या संबंधामध्ये जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर सरकार विचार करत आहे. त्यांनी उपोषण मागेही घेतलेलं आहे. तर पाहूया आता काय निर्णय होतोय तो. पण निर्णय लवकरात लवकर व्हावा अशी आमची इच्छा आहे. आणि दुसरं जे शेड्यूल कास्टमध्ये जे उपवर्गीकरण जे आहे त्या संबंधामध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे की शेड्यूल कास्टमधल्या ज्या जाती आहेत महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत आणि ऑल इंडियामध्ये 1200 जाती आहेत. तर त्यांचं कॅटेगरायझेशन करायला सुप्रीम कोर्टाचा विरोध होता याच्या अगोदर. कारण आंध्र प्रदेशमध्ये माला आणि मादिगा अशा ज्या 2 जाती मोठी आहे. तर त्यामध्ये मादिगांना वेगळं आरक्षण देण्याचा निर्णय चंद्रबाबू नायडू सरकारने घेतला होता. त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने त्याचा विरोध केलेला होता की असं कॅटेगरायझेशन करता येणार नाही आहे. पण आता अलीकडे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की ज्या राज्याला हे करायचं आहे त्यांना करण्याची परवानगी दिलेली आहे. आणि आपल्या राज्याने एक समिती नेमलेली आहे. त्या समितीचा रिपोर्ट आलेला म्हणजे बाहेर आला नाही पण समितीने रिपोर्ट तयार केलेला आहे. तर आता आमची भूमिका अशी आहे की कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये. सगळ्या जातींना त्या आरक्षणाचा फायदा होणं अत्यंत आवश्यक आहे. तर माझी सूचना अशी आहे की आता 27मध्ये जी जनगणना होणार आहे या जनगणनेमध्ये बौद्ध किती आहेत, मातंग किती आहेत, चर्मकार किती आहेत, कक्कया किती आहेत, मांगावरडी किती आहेत किंवा ज्या सगळ्या 59 जाती आहेत तर त्या जातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण द्यावं अशी आपली मागणी आहे. कोणावरती अन्याय होऊ नये. आणि अनेक समाजातल्या लोकांचा त्याला विरोध आहे. बौद्ध समाजाच्या लोकांचंही म्हणणं आहे व आमच्यामध्ये फूट पाडू नका. चर्मकार आणि कक्कया समाजाचं, ढोर समाजाचं म्हणणं आहे की आम्हाला हे मान्य नाही कॅटेगरायझेशन. पण मातंग समाजाची आग्रही मागणी आहे आणि त्यांची रास्त मागणी आहे की त्यांना आरक्षणाचा फायदा झाला नाही. त्यामुळं मातंग समाजाला सुद्धा आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे ही भूमिका आमची आहे. आणि जातीच्या प्रमाणामध्ये आरक्षण दे अशी आपली सूचना आहे. बाकी महार समाजाविरोधात भडकवण्यात जातं अशी एक कुठेतरी समाजामध्ये एक भावना निर्माण झाली. नाही, मला वाटतं हिंदुत्व संघटनांकडून अशी प्रयत्न होतो असं नाही आहे. पण मात्र समाजाला असं वाटतं की
बौद्ध समाजाचे अधिकारी सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. बाबासाहेबांच्या आंदोलनामुळं महार समाज त्यावेळेचा आणि आता बौद्ध समाज जो आहे तो ॲक्टिव्ह झाला आणि या बौद्ध समाजातल्या लोकांनी शिक्षणामध्ये मोठी प्रगती केलेली आहे. त्यामुळं जास्त फायदा बौद्ध समाजाला झालेला गोष्ट खरी आहे. पण मातंग समाजावर अन्याय नको ही आमची आरपीआयची भूमिका आहे. आरपीआय म्हणणं असं आहे की बाबासाहेबांचा पक्ष हा सगळ्या जातींचा पक्ष आहे. सर्व दलितांना एकत्र आणलं पाहिजे ही बाबासाहेबांची इच्छा होती आणि त्यामुळं मातंग समाजाला त्यांचा हिस्सा मिळाला पाहिजे म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर आरक्षण दिलं तर मला वाटतं की काही त्यामध्ये अडचण राहणार नाही. म्हणजे उपवर्गीकरणाच्या समजा आपल्या जाती जनगणना जी आता होते त्यानंतर प्रत्येक समाजाला जातीच्या प्रमाणात आरक्षण द्यावं अशी आपली भूमिका राहील. हा नाही, माझी भूमिका तर अशी आहे की आता शेड्यूल कास्टमधलं जे आरक्षण आहे तर हे तर आता शेड्यूल कास्टचा विषय झाला. पण मी पूर्वी पॅन्थरच्या काळामध्ये अशी मागणी केलेली आहे की आम्हाला आरक्षण 15% जे मिळतंय 15% म्हणजे ऑल इंडियाचं आणि आदिवासींचं 7.5% आरक्षण मिळतंय ते आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्येच मिळतंय. त्यावेळेला आमची लोकसंख्या तेवढी होती आणि बाकीचे आरक्षणाचे आमचा काही संबंध नाही. आमचा काही संबंध नाही म्हणजे आमचं आरक्षण जे आमचं आहे तर बाकीच्या जातींना मी ही मागणी केलेली आहे की जर सरकार असा निर्णय घेत असेल की देशामध्ये असणाऱ्या सगळ्या जाती ज्या आहे त्या सर्व जातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्या तर त्याला आमची हरकत अजिबात नाही. त्यामुळं भारत सरकारने निर्णय घ्यावा. आम्हाला द्यावं, त्यांना द्यावं, सगळ्या जातींना ते द्यायला हरकत नाही आहे. असा निर्णय घ्यायला हरकत नाही आहे. त्यामुळं त्याला आमचा विरोध नाही आहे आणि आमचं म्हणणं हे आहे की जाती व्यवस्था जरी कायद्याने गेलेली असली घटनेच्या 17व्या आर्टिकलप्रमाणे जाती व्यवस्था संपवलेली आहे पण अजूनही खेड्यापाड्यामध्ये जाती व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. अनेक शहरामध्ये सुद्धा काही अधिकाऱ्यांच्याकडून अपमानजनक अशा पद्धतीची वक्तव्य केली जातात. त्यामुळं मला असं वाटतं की जाती व्यवस्था पूर्ण संपलेली असं नाही. कायद्याने संपलेली आहे पण मनातून संपली नाही. म्हणून जाती व्यवस्था तर संपवा. आम्हाला सगळ्या मंदिरामध्ये प्रवेश द्या, आम्हाला सगळ्या पानवट्यामध्ये प्रवेश द्या, इंटरकास्ट मॅरेज करण्याची परवानगी द्या म्हणजे द्या, मान्य करा. आणि जाती व्यवस्था आपण संपवत असाल तर आम्ही आरक्षण सोडायला तयार आहे अशी आमची भूमिका आहे. आम्हाला काय आरक्षणाचा विषय नाही आहे. पण पिढ्यानपिढ्यापासून आम्ही गावाच्या बाहेर राहिलेलो आहोत. शिक्षणापासून आम्ही वंचित राहिलेलो आहोत. आता कुठं आम्हाला शिक्षण संविधान लागू झाल्यानंतर आम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळं आता आम्हाला काय मिळतंय तर आमच्याबद्दल अभियोजन घेण्यात येते याला कशाला पाहिजे त्याला कशाला पाहिजे. त्यामुळं या आरक्षणाबद्दल आमची भूमिका साफ आहे की सर्व देशातल्या लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे सगळ्या जातींना आणि आमचं आरक्षण सोडून बाकीचं काय करायचं कोणाला द्यायचं द्या असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळं ठीक आहे. ज्या पद्धतीने आपण बघितलं आपण राष्ट्रीय राजकारणात आहात, भाजपासोबत आहात, महायुतीसोबत आहात परंतु महाराष्ट्रामध्ये आपण बऱ्याच वर्षांपासून मागणी करतात की आपल्याला महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आपल्या आरपीआयला कुठेतरी जागा द्यावी परंतु त्याकडे कुठेतरी कानाडोळा होते. विधान परिषद असतात तिथे सुद्धा आपल्या पक्षाला स्थान दिलं जात नाही. तर आपली इच्छा आपले जे म्हणणं आहे ते बरोबर आहे की रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये योग्य वाटा मिळत नाही आहे. मला सत्तेमध्ये वाटा मिळालेला आहे पण ज्या लोकांच्यामुळं ज्या कार्यकर्त्यांच्यामुळं मी दिल्लीमध्ये गेलेलो आहे त्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे ही मागणी मी अनेक वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे. अमित शहा साहेबांशी मी चर्चा केलेली आहे आणि आपल्या पक्षाला अनेक वेळेला डावलण्यात येतं. एक जागा अनेक दिली जात नाही आहे. त्याचं कारण एक हे आहे की माननीय एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवार यांचे दोन मोठे पक्ष आमच्यापेक्षा ते BJP सोबत आलेले असल्यामुळं आणि BJPमध्ये काँग्रेस पक्षातले आणि सगळ्या पक्षात लोक मोठ्या प्रमाणामध्ये त्या पक्षात आल्यामुळं त्यांची अडचण झालेली आहे की आता याला द्यायचं की त्याला ते द्यायचं. त्यामुळं आमची अडचण झालेली आहे. पण आमची मागणी आहे की आम्हाला एक MLC मिळाली पाहिजे. आता आम्हाला मिळालं तुमच्या वाट्याला यायला पाहिजे. नाही एक MLC आणि आम्हाला 2 महामंडळाची अध्यक्षपदं द्यावी ती मागणी आम्ही केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेली आहे. जेवढे आता महामंडळ होतील त्यावेळेला नक्की आरपीआयला 2 महामंडळे मिळतील अशी अपेक्षा आहे आणि 40-50 तरी आम्हाला जर मेंबर मिळाले तर प्रत्येक जिल्ह्याला एक तरी आम्हाला ते देता येईल. त्याप्रमाणे आणि आता ज्या 5 ज्या गव्हर्नर नॉमिनी जागा आहेत 5 जागा
त्यामध्ये एक जागा आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे, कारण असं आम्हाला असं देण्यात आलेलं आहे. त्याला तर एक प्रश्न मला पुढं जायचा आहे. हां, दुसरा एक विषय आहे तो क्रिमी लेअरची उत्पन्न मर्यादा 8 लाखापासून ते 15 लाख करावी अशी काही मागणी अनेक लोकांची आहे. तर त्याच्या संबंधामध्ये नीती आयोगाबरोबर चर्चा करू आणि हा आमच्या भारत सरकारच्या कॅबिनेटचा निर्णय आहे. त्यामुळं लोकांची मागणी मात्र नक्कीच ही आहे. नक्की आपण या संबंधामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांच्या कानावर नक्की आम्ही हा विषय घालू आणि लोकांची मागणी आहे जे उत्पन्न मर्यादा जी आहे ती 8 लाखापासून वाढून ती 15 लाख करावी, त्यासाठी नक्की मी प्रयत्न करेन. चला ठीक आहे, थँक्यू.